मित्रांनो, आज आपण परमपूज्य बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची 134वी जयंती साजरी करत आहोत। त्या जयंतीच्या निमित्तानं आपणा सर्वांना हार्दिक शुभेच्छा। भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे महान नेते व युगपुरुष होते। समाजातील वंचित समाजाला न्याय देण्यासाठी आणि समाजाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी त्यांनी केलेले कार्य मोठे आहे। अत्यंत कठीण परिस्थितीशी सामना करत त्यांनी देशात व प्रदेशात शिक्षण घेतले। आपल्या प्रकांड बुद्धिमत्तेचा ठसा त्यांनी प्रदेशातील शिक्षण संस्थांवर उमटवला। आधुनिक भारताला त्यांची सर्वात मोठी देणगी म्हणजे भारतीय संविधान। या संविधानाने देशाला लोकशाही व्यवस्था मिळाली। संविधानातील विविध तरतुदीमुळे ही व्यवस्था बळकट आणि सक्षम झाली। त्यामुळे आज आपल्या देशातील संविधान हे जगातील सर्वोत्कृष्ट असे संविधान आहे। बाबासाहेब हे थोर सामाजिक क्रांतिकारक होते। भारतातील महिलांना पुरुषाच्या बरोबरीने समान न्याय हक्क मिळाला पाहिजे यासाठी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर नेहमी आग्रही होते। त्यांनी त्यासाठी घटनेत विविध तरतुदी केल्या। त्यामुळेच आज महिलांना सर्वच क्षेत्रात प्रगती, उन्नती आणि विकासाच्या चौफेर संधी उपलब्ध होत आहेत। 14 एप्रिल 2025 रोजी भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची 134वी जयंती साजरी होत आहे। या निमित्ताने देशाच्या जडणघडणीत जे महत्त्वपूर्ण योगदान दिले त्यावर प्रकाश टाकण्याचा हा एक छोटासा प्रयत्न आहे। संविधान समितीच्या मसुदा समितीचे अध्यक्ष या नात्याने घटनेच्या निर्मितीमध्ये त्यांचे अमूल्य योगदान आहे। लोकशाही व्यवस्थेच्या बळकटीबाबत घटना समितीच्या 25 नोव्हेंबर 1949 रोजी त्यांनी केलेल्या भाषणात ते म्हणतात, आपण केवळ राजकीय लोकशाहीवर संतुष्ट होऊन चालणार नाही। राजकीय लोकशाहीचे रूपांतर सामाजिक लोकशाहीतही केले पाहिजे। सामाजिक लोकशाहीचा आधारभूत पाया असल्याशिवाय राजकीय लोकशाही फार दिवस टिकाव धरू शकत नाही। समता, स्वातंत्र्य, बंधुभाव निर्माण करणाऱ्या जीवन पद्धतीस सामाजिक लोकशाही असे म्हणतात, अशी बाबासाहेबांनी सामाजिक लोकशाहीची व्याख्या केली होती। सामाजिक लोकशाहीचा हा मंत्र अंगीकारूनच राज्य शासनाने 2025च्या अर्थसंकल्पात मागासवर्गीयांच्या कल्याणासाठी भरीव तरतूद केली आहे। एवढेच नव्हे तर उच्च शिक्षण घेत असताना लंडन येथील त्यांच्या वास्तव्याने पुनीत झालेल्या वास्तूचे जतन करणे, संविधान निर्मिती आणि दलित शोषितांच्या प्रगतीसाठी त्यांनी केलेल्या प्रयत्नांनी चर्चा नेहमीच होत असते। परंतु भारताच्या औद्योगिक प्रगतीसाठी आवश्यक पायाभूत सुविधांच्या विकासातही त्यांचा मोठा वाटा आहे। केंद्र आणि राज्य सरकार आज देशाच्या औद्योगिक प्रगतीसाठी अतिशय वेगाने कामाला लागले आहे। त्यासाठी लागणाऱ्या वीज आणि पाणी या मूलभूत सुविधांची मुहूर्तमेढ डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी 1946 या दरम्यान जे व्हाईसरायच्या कार्यकारिणीचे सदस्य म्हणून 20 जुलै 1942 रोजी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा व्हाईसरायच्या कार्यकारिणी परिषदेत समावेश करण्यात आला। कामगार, सिंचन, ऊर्जा, सार्वजनिक बांधकाम व खाणकाम या खात्यासह युद्धोत्तर काळातील आर्थिक नियोजन, प्रामुख्याने जलसंपत्ती व जलविद्युत विकास यासंबंधीचे धोरण ठरविण्याची जबाबदारी त्यांच्यावर सोपविण्यात आली। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी ह्या दोन्ही घटकांच्या विकासासाठी त्यांच्या अधीनस्थ श्रम विभागामार्फत महत्त्वाचे धोरणात्मक निर्णय घेतले। अतिरिक्त पाणी हे मानवी संकट आहे
अशी धारणा त्या काळी प्रचलित होती. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या मते मनुष्य अतिरिक्त पाण्यापेक्षा त्याच्या अभावामुळे जास्त त्रस्त असतो. त्यामुळे अतिरिक्त पाणी हे मानवी संकट नसून पाण्याचे योग्य नियोजन केल्यास जल ही मानवी संपत्ती आहे. ही संकल्पना त्यांनी सर्वप्रथम भारतात रुजविली. अतिरिक्त पाण्याचे प्रबंधन केवळ पूर प्रतिबंधक स्वरूपाचे न राखता त्याला बहुउद्देशीय प्रकल्पाचे स्वरूप देण्याची संकल्पना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी मांडली. त्यासाठी 3 जानेवारी 1944 रोजी कोलकाता येथे दामोदर नदी खोरे बहुउद्देशीय प्रकल्पावर चर्चा करण्यासाठी एका परिषदेचे आयोजन करण्यात आले. डॉक्टर आंबेडकर हे या परिषदेचे अध्यक्ष होते. या परिषदेत दामोदर खोरे प्रकल्पात हेतू केवळ महापूर थांबवणे एवढाच नसून त्यात ऊर्जा निर्मिती, सिंचन व औद्योगिक वापरासाठी पाणी, जलवाहतूक इत्यादी मुद्द्यावर सखोल चर्चा करण्यात आली. या प्रकल्पाच्या यशस्वीतेसाठी 2 तांत्रिक संघटनांची निर्मिती करण्यात आली. त्यापैकी मध्यवर्ती जलमार्ग सिंचन आणि नौकानयन आयोगाची स्थापना करण्यास 5 एप्रिल 1945 रोजी तर केंद्रीय तांत्रिक ऊर्जा मंडळ स्थापनेला 8 नोव्हेंबर 1944 रोजी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी मान्यता प्रदान केली. सध्या या आयोगांना केंद्रीय जल आयोग आणि केंद्रीय ऊर्जा प्राधिकरण या नावाने संबोधले जाते. ओडिसातील महानदीवरील हिराकुंड धरण निर्मितीलाही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या काळात मान्यता देण्यात येऊन 15 मार्च 1946 रोजी या धरणाची पायाभरणी करण्यात आली. अशा रीतीने कृषी आणि उद्योगाच्या वाढीसाठी लागणाऱ्या पायाभूत सुविधा वाढविण्यावर व्हाईसरायच्या कार्यकारी परिषदेचे सदस्य म्हणून स्वातंत्र्यपूर्व काळात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी अतिशय मोलाची कामगिरी बजावली आहे. देशाच्या सर्वांगीण आर्थिक विकासासाठी केवळ पुरेशी नसून शेतीवरील मजुरांच्या अतिरिक्त भार उद्योगाकडे वळविण्यास शेती फायदेशीर ठरेल व उद्योगधंद्यांच्या वाढीमुळे रोजगार निर्मितीसह आर्थिक विकासाला गती मिळेल अशी त्यांची ठाम धारणा होती. ही बाब लक्षात घेऊन केंद्र सरकार मेक इन इंडिया हे धोरण राबवत आहे. ही खरोखरच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या राष्ट्र उभारणीच्या कार्याला महत्त्वाची ठरावी. आणि त्यानंतर जे काही संविधान निर्माण झालेलं आहे तर संविधानाविषयीचे बघा की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी संविधानाचा अभ्यास कशा प्रकारे केला या संदर्भातील एक घटना अत्यंत महत्त्वाची आहे. ही घटना विद्यार्थी आणि अभ्यासकांना अभ्यास कसा करावा या संदर्भात त्यांना मार्गदर्शन करणारी ही घटना आहे. भारताला अधिक राजकीय अधिकार देण्याच्या संदर्भात विचारविमर्श करण्यासाठी एक आयोग नियुक्त करण्याची घोषणा इंग्लंडचे प्रधानमंत्री स्टॅनले बाल्डविन यांनी केली. 26 नोव्हेंबर 1927ला भारतीय संविधानिक आयोगाची स्थापना केली. या आयोगाचे अध्यक्ष सर जॉन सायमन हे होते. म्हणून या आयोगाला सायमन कमिशन असे संबोधले जाते. सायमन आयोगाची विचारविमर्श करण्यासाठी राज्य स्तरावर विधिमंडळ सदस्यांच्या एका समितीची निवड करण्यात आली. या 7 सदस्याच्या समितीवर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची सदस्य म्हणून नियुक्ती 5 ऑगस्ट 1928ला मुंबई विधिमंडळातून झाली. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा अर्थशास्त्र आणि कायदा या विषयांचा सखोल व सूक्ष्म अभ्यास होता. त्यांनी राजकारणावरील काही पुस्तके वाचली. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना जाणीव झाली की या भारतीय राजकारणात संविधानाला विषय फार मोठ्या प्रमाणात चर्चेत येईल. अशा वेळी मौन
राहणे अत्यंत धोक्याचे आहे. ते विचार करू लागले की सायमन आयोगाशी विचारविमर्श करण्याची संधी मिळाली म्हणून अस्पृश्यांच्या राजकीय हितांची सुरक्षा करण्यासाठी आणि देशाच्या राजकीय अधिकारांकरिता आपण काही भरीव कार्य केले पाहिजे. प्रदेश समितीवर निवडून आल्याचे जाहीर झाल्याबरोबर बाबासाहेबांनी 6-7 ऑगस्टला आपल्या काही मित्रांकडून 400 रुपये उधार घेतले व 8 ऑगस्टला तारापूरवाला बुकसेलर्सच्या दुकानातून 850 रुपयाची संविधानाशी संबंधित पुस्तके विकत घेतली. 9 ऑगस्टपासून सकाळी आपल्या कार्यालयाच्या खिडक्या दरवाजा बंद करून विकत घेतलेल्या 15 ते 20 ग्रंथांच्या अभ्यासाला ते बसले. काही लोक यायचे आणि दरवाजा ठोठावत आंबेडकर आपल्या त्रासिक मुद्रेने त्यांना परत जायला सांगत. काही वेळानंतर आणखी दुसरे लोक यायचे, तेही देखील दरवाजा ठोठावत त्यांना देखील ते परत जायला सांगत. त्यामुळे संविधानाशी संबंधित ग्रंथांचा अभ्यास करण्यामध्ये अडथळा व्हायचा. आपल्या अभ्यासात लोकांचा त्रास होतो ही बाब लक्षात घेऊन त्यांनी त्यांचे कार्यकर्ते मडकेबुवा यांना सांगितले की मडकेबुवा, दरवाजाला बाहेरून कुलूप लावा. सकाळी, दुपारी आणि सायंकाळी इराण्याकडून मला खिडकीतूनच चहा देण्याची व्यवस्था करा. डॉक्टर आंबेडकरांनी सांगितल्याप्रमाणे मडकेबुवांनी व्यवस्था केली. तसेच त्यांनी डॉक्टर आंबेडकरांना सांगितले की जर तुम्हाला काही कामासाठी माझी आवश्यकता वाटली तर मला बोलावून घ्या. मी कार्यालयाच्या बाहेरच्या बाकावर झोपून राहीन. अशा प्रकारे कार्यालयाच्या दरवाजाला बाहेरून कुलूप लावून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी सतत 2 आठवडे अभ्यास केला. संविधानाच्या अभ्यासाची सुरुवात त्यांनी अशा प्रकारे केली. तारापूरवाला बुकसेलर्सकडून नंतर देखील पुस्तके खरेदी केली. पुढे या दुकानांची पुस्तके खरेदी इतकी उधारी झाली की त्यांना उधारीचे पैसे परत करण्यासाठी 1936 मध्ये 4 मिनार ही इमारत विकावी लागली. आता यानंतर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर ही पहिल्या गोलमेज परिषदेला हजर राहतात. पहिली गोलमेज परिषद भारताच्या भावी संविधानाच्या संदर्भात भारतीय प्रतिनिधीशी चर्चा करण्याचे ब्रिटिशांनी मान्य केले. त्याकरिता इंग्लंडमध्ये 12 नोव्हेंबर 1930 पासून पहिली गोलमेज परिषद आयोजित केली. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना गोलमेज परिषदेत आमंत्रित केले गेले. अस्पृश्यांचे प्रतिनिधी म्हणून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची सायमन कमिशन पुढे साक्ष झाली. त्यांनी सायमन आयोगाला प्रदेश समितीचे एक सदस्य या नात्याने 180 पृष्ठांचा मुंबई प्रेसिडेन्सी सरकारच्या संविधानावरील अहवाल सादर केला. या अहवालात त्यांनी मताधिकार, निर्वाचन क्षेत्र, जागांचे वितरण, विधिमंडळाचे अधिकार, प्रांतीय सरकार आणि भारत सरकार संबंध, प्रांतीय सरकार आणि सम्राटाशी संबंध इत्यादीबाबत सविस्तर विवेचन केले. हा अहवाल म्हणजे कायदा आणि संविधानाच्या सखोल अभ्यासाचे द्योतक असलेला छोटेखानी प्रबंधच हो. पहिल्या गोलमेज परिषदेत प्रारंभिक सत्रानंतर एकूण 9 उपसमित्या बनविण्यात आल्या. संयुक्त संविधान समितीचा अपवाद वगळता बाकी सर्व समित्यांचे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे सदस्य होते. दुसऱ्या आणि तिसऱ्या गोलमेज परिषदेत देखील त्यांना आमंत्रित करण्यात आले होते. गोलमेज परिषदेत संघीय संरचना, प्रांतीय संविधान, अल्पसंख्याक मताधिकार, संरक्षण सेवा इत्यादी समित्यांमध्ये त्यांचा महत्त्वाचा सहभाग होता. या सर्व समित्यांच्या अहवालामध्ये त्यांच्या विचारांचा प्रभाव आढळून येतो. विशेष महत्त्वाची बाब म्हणजे भारतीय संविधानिक सुधारणांबाबत संयुक्त समितीच्या पुढे सर फ्रेडरिक जेम्स फॅगल, सर जॉन थॉम्सन, कर्नल बुरस, जेम्स हॅडसन, सर विन्स्टन चर्चिल, गिडले,
सर सॅम्युअल होमर इत्यादी जवळपास 20 व्यक्तींच्या साक्षी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी घेतल्या. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी घेतल्या व डॉक्टर आंबेडकरांनी भारतीय संविधानिक सुधारणांच्या संदर्भात विन्स्टन चर्चिल सारख्या मुत्सद्दी व्यक्तींना सुद्धा कोंडीत पकडले होते. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर गोलमेज परिषदेतील उपसमितीच्या बैठकीत जे विचार मांडले त्यांचेच प्रतिबिंब 1935च्या भारत सरकार कायद्यामध्ये आढळून येते. डॉक्टर आंबेडकरांनी 1947 ते 1949च्या दरम्यान भारतीय संविधान लिहिले असले तरी त्यापूर्वी 1935च्या भारत सरकार कायद्यावर त्या डॉक्टर आंबेडकरांच्या विचारांचा मोठा प्रभाव आढळतो. 19 जुलै 1946 रोजी बंगाल प्रांतातील जैसलमेर आणि खुलना या मतदारसंघातून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर संविधान समितीचे सदस्य म्हणून निवडून आले. 9 डिसेंबर 1946 पासून संविधान सभेच्या कामकाजास सुरुवात झाली. 17 डिसेंबर 1946 रोजी जवाहरलाल नेहरूंनी मांडलेल्या उद्देश प्रस्तावावर डॉक्टर आंबेडकरांनी पहिले भाषण केले. डॉक्टर आंबेडकरांचे कायद्याबाबतचे ज्ञान आणि त्यांच्या विश्लेषणाच्या तर्कसंगत पद्धतीमुळे संविधान सभा भारावून गेली. त्यांचे विरोधक असलेल्या सदस्यांनी देखील त्यांची स्तुती केली. डॉक्टर आंबेडकर यांनी भारतीय संविधानाचे प्रारूप तयार करून ते संविधान सभेला 24 मार्च 1947 रोजी सादर केले. डॉक्टर आंबेडकर हे अजून मसुदा समितीचे सदस्य आणि अध्यक्ष बनवायचे होते. त्यापूर्वीच त्यांनी संविधानाच्या विविध समित्यावर आणि उपसमित्यावर काम करून संविधानाच्या कार्याला योग्य दिशा दिली. भारताच्या संघटित राज्याचे संविधान लिहून ते घटना समितीला सादर केले. त्यांनी आपले नियोजित संविधान मार्च 1947 मध्ये प्रकाशित केले होते. यावरून हे स्पष्ट होते की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी ऑगस्ट 1928 पासूनच संविधानाच्या सखोल आणि सूक्ष्म अध्ययनास प्रारंभ केला होता. त्यांनी संविधानाच्या अभ्यासासाठी अतिशय कठोर परिश्रम घेतले. त्यासाठी त्यांच्यासारखा सखोल घटनातज्ञ हा भारतात कुणीही नव्हता. अशा पद्धतीनं 26 जानेवारी 1950 पासून भारताचे संविधान आपल्या देशामध्ये लागू झाले आहे आणि त्या संविधानाप्रमाणे आजही आपला देश जे आहे तर उत्तरोत्तर प्रगती करत आहे. मी माझ्या वाणीला येथेच विराम देतो. सर्वांना जय भीम, धन्यवाद, जय भारत.